इथं आलो आणि बाहेरचा परिसर खूप मोठा परिसर आहे मित्रांनो. इथं प्रत्येक जण आपल्याला नवस फेडायला येते ती. पड परी पाय पड त्याच्यावर बसवते ती. होय परी देव बाप्पा पाय पड पाय पड. हो काय आली बिरोबाचं मंदिर. हां बघू कशी पाय पडते पडा. ओ पाय पडते. मंदिर आहे चला या पाय पडायला. काहीतरी करू द्या तो उद्याकरांची त्या पटाला घालायला पाहिजे. आलं बाहेर आहे ना मंदिर परी. चल दे हो 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 पप्पा दिसते हो कारशेत हो परी हो. तो मम्मा पण दिसते. चला हा बाबू चला 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 आलो. देव बाप्पा बघून आलो मी. बिरोबाचं मंदिर आहे मित्रांनो भवानीनगरला. हे बघा आमच्या पाहुण्याचा कार्यक्रम होता बोकडाचा त्यामुळे इथं आलेलो होतो. म्हटलं जाता जाता पाया पडून यावं. खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो. आता आम्ही इथं सकाळी आलतो कार्यक्रमाला पण मुद्दाम उशीर केला. म्हटलं उशिरा जावं म्हणजे दर्शनाला गर्दी राहायची नाही जास्त. आणि पाठीमागचा परिसर बघा. हे असं लोकेशन आहे. पाठीमागचा भाग हे शिखर आणि या समोरचे मंदिर आहे. मित्रांनो इथं तुम्हाला माहिती असेल म्हसोबाचं भांडगाव म्हणतात ती खंडोबाचं. त्याची इथं जत्रा भरते मित्रांनो. बोकडं कापली जाते तिथं. आणि समोरचा परिसर. तर मित्रांनो गेटच्या बाहेर गेल्यानंतर तिथं खूप तुम्हाला झाडं दिसतील आणि त्या झाडाखाली प्रत्येक झाडाखाली चुली मांडल्या दिसतील. प्रत्येकजण इथं बोकडांची जत्रा घेऊन येतात आपापली. आता ही बघा बोकडा कापलेला परिसर. ही पूर्ण काळी जी जागा दिसते हे बघा मित्रांनो रक्ताचे फाट आहेत. बोकडं कापलेली. बाबीर बुवाचे मंदिर असं परिसर आहे तिथं. मुख्य प्रवेशद्वार इथं आहे. खूप दिवसातून आलो मित्रांनो इथं. जवळजवळ 4-5 वर्षानंतर इथं आलो. आणि बाहेरचा परिसर खूप मोठा परिसर आहे मित्रांनो. इथं प्रत्येक जण आपल्याला नवस फेडायला येते ती. पुढचा दाखवतो सीन तुम्हाला. आता एक दुसरा एक दरवाजा आहे मित्रांनो. खूप मोठी गर्दी असते. नवसाला पावतो हा बिरोबा. खूप विश्वासाने येतात लोक मित्रांनो इथं. हे बघा मधला रस्ता. दोन्ही साईडला बोकडांच्या जत्रा भरल्या. इथं बघा चूल पेटलेले. चालूच आहेत कार्यक्रम लोकांचे. हळू 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 हळू. पाय पडली का तू देव बाप्पाच्या? सर माग पडली असती का नाही आता? सर माग मुंगी आहे तिथं. सर चला
चला चला आपण जाऊ घरी आता. देवाच्या पाय पडून झालं ना. हे चला चला महाग तळ आहे ते कमळ आहे. हा चला पाठीमागे जा. चला गोल राऊंड घेऊ आपण. आता मंदिराच्या तिकडे पाठीमागे कमळाचं झाड आहे फुल. तर त्याला राऊंड केलाय लाकडांचा असा गोल गोल. आपण जावा. चला चला आई राहिली आई. वाव परी आली आई. हो का आली आई. चला ही मंदिराची डावी बाजू आहे मित्रांनो. इथं पण बघा सगळे घाण पडलेले लोकांची जत्रा झाली. जेवण चालू आहे तिकडे पलीकडं. आणि हे लाकडाचं कंपाऊंड. इकडं पाणी आहे मित्रांनो. ह्या पाण्यात कमळाची फुलं उगवलेली आहेत उमलल्यात. तो कमळ उमलले तो किती उमलल्यात. पाणी कंपाऊंड सगळं लावलंय. चला मित्रांनो आपण जवळ जाऊन बघूया थोडं आता. आय मंदिर बघ कसं वाटतंय. कंपाऊंड हे घातलेलं आहे. सारे जत्राच आहे त्या चारी बाजूने. इथून जाऊ की चला. थोडा रस्ता खराब आहे. इथून जाऊ चला. चला कंपाऊंड केले त्याच्यामुळंच. किती कमळच आहेत सारे ह्याच्यात. हा पोचतोय मित्रांनो आपण आता पाण्याच्या ठिकाणी. तिथं सारे कमळच उमललेले आहेत. पायात चपला नाहीत आमच्या. सराटे टोचत्यात. हळूहळू या. हो कमळ हाय का हाय बाळा. फूल हो सारे कमळच आहेत. वाव हो हो कमळ. हो दुसरं कमळ. हो तिसरं. वाव हो इथं कमळ. बघा मित्रांनो कमळ बघा. ओ कमळ बघायचे ना. हा हो का आई सुद्धा आली. हो जत्रा इथं पाठीमागं मंदिर नाही. इथं लगेच पाणी. पाण्याला कंपाऊंड मारलंय. ह्यात कमळाची फुलं आहेत. लोक आत उतरतात म्हणून कंपाऊंड मारलंय. हा सगळी कमळाची झाड आहे ती ही. आता तरी जरा वाळून गेले ना परिसर शेजारचा. त्यामुळे असं दिसतंय खराब. इथं थोडं गारट असतं ना मग हिवाळ्यात. आता पावसाळ्यात लय भारी दिसतंय. इथं वातावरण एकदम गार गार नुसतं हिरवगार गवत. हा तुझा ऐकतो आधी तू बोल. हा म्हणजे आत माणसं उतरते ती ना मग त्याच्यामुळे केलंय गेट. थोडं पुढं पुढं जाऊन बघतो मी. इकडं आहेत का बघतो मित्रांनो. इथपर्यंत जर कंपाऊंड केलेलं आहे. इथं रस्ता आहे आत जायला. हे बघा पानं कमळाची. मित्रांनो पावसाळ्यात इतकं जे भारी वाटतं ना इकडं. हिरवगार नुसतं असं वातावरण निसर्गरम्य. निसर्गाचे सगळं सौंदर्यता इथं खुलून जाते. आपली कशी ह्याची येते ती फुलं तसं आतमध्ये जास्त आहेत कमळ. आतमध्ये लय आहे ती तिकडं. हा पण घाण आहे ना जरा पाण्यात. नाही नाही घाण नाही ह्याच्यामध्ये दिसतं. मग ते असे येतात ना पंतरवाणी सारखे. देवी येते वर. हो ह्याच्यात नाही येते का. हा कमळाच्या फुलात देवी ह्याच्या ना आपण फोटो नाही बघितलं. हो हो हो
आणि आपण कुठल्या बी जत्रेला जा देवांना जा असं नाहीच कुठं. पण पाणी घाण वाटतंय ना आता. घाण नाही, पाणी निवळ आहे. पाण्यामध्ये पान आहे किचड में ही कमल खिलता है. येस. फिर खाल्ली हा पाण्यातलंच आहे ना फुल ते. हा पाण्यातलंच आहे. हो. पूर्ण फुलल्यावर किती भारी दिसलं. अरे उलट आता तरी जास्त दिसते ती. ही काय पहिले फुललं, ही काहीच पूर्ण. नव्हती, एकच साईडला होती इकडे. संजना. हा आता मार हाका मार. बोलूच दे ना मला म्हैस का. हाका लागलीच हाका मार. औ थांबा आलू कमळ बघून बाळा मी. जवळ दाखवतो मित्रांनो तुम्हाला. कळ्यात दिसते ते पण जास्त कमळाच्या. किती दाट इकडे दाट आहे जास्त. इकडे जास्त आहे ती. हा इकडे जास्त आहे ती तिकडं. ती पलीकडे तिकडं. नाही हा ही उमललेली चांगली वाटते ती. तर मित्रांनो आलेलो होतो आम्ही पाहुण्याच्या घरी जेवण करायला. आमचं जेवण झालंय आणि घराच्या शेजारी हे मंदिर आहे मित्रांनो. म्हटलं आता आलो आहे तर पाय पडून यावं मंदिराच्या. तिथलं आता लोकेशन तुम्हाला दाखवलं मित्रांनो शूट करून. आणि हे इथलं मंदिराच्या शेजारचं थोडं आकर्षणाचा भाग आहे हा कमळाचे तळं. तर आता इथं जास्त कमळ उमललेत. लाल आहेत, गुलाबी आहेत, पांढरे आहेत आणि पिवळे आहेत. इकडं पिवळे आहेत, इकडं लाल आहेत, तिकडं गुलाबी आहेत. अशी कमळं वेगवेगळे मित्रांनो इथं तयार झालेले आहेत झाडं. आणि बऱ्याच दिवसानंतर इथं आल्यामुळं थोडं भारी पण वाटतंय. पाठीमागं माझ्यासारखं कमळाचंच वातावरण आहे. तर चला मित्रांनो जेवण वगैरे झाले. आता मंदिरात फिरून झाले. आता मंदिराच्या शेजारी असलेलं आकर्षण ह्या ठिकाणी कमळाच्या ठिकाणी भेट पण दिली. तर आता आम्हाला घराकडे निघायचं आहे मित्रांनो. उद्याचा ब्लॉग आपला नक्की बघा मित्रांनो. उद्या आम्ही जाणार आहे बारामतीला. आपल्या अजितदादांना जिथं अंत्यविधी केलेला होता त्या ठिकाणी जाऊन मी त्यांच्या पाया पडून येणार आहे मित्रांनो. आणि तो ब्लॉग आपला उद्या असणार आहे. तर भेटूया मित्रांनो उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय. आता हे बघ हे समोरचं किती भारी उमललंय फुल. हो की वाव. कॅमेऱ्यात किती भारी निघला असतं ह्यात शूट. हा चल परी जायचं आपल्याला. हो चल गा बाळा चला. मित्रांनो बघा परी यायलाच नको म्हणजे तो का रडती कशी लाकूड धरून बसली तो का. तिला लयच आवडलंय फुल ती. चला परी परी चला याय ना. चला मी जाऊ का परी मी जाऊ नको म्हणा थांबा आम्हाला उद्या. चला बाबा. हा चला त्याचं रडतंय. तिला लयच आवडले लोकेशन. आता गोड्या बसा जाऊ पण. चला तुला टकराव करायचं ना. वाव चला चला.